हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे. सध्या बाजारात मस्त हिरवागार स्वस्त असा मटार भेटतो आहे. तर आज आपण छान असा चमचमीत मटार पराठा बनवणार आहोत. चवीला अतिशय रुचकर आणि भन्नाट असा लागतो. चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत. आता थंडीच्या दिवसात खूप छान असे फ्रेश आपल्याला मटार भेटत आहे. तर मी इथे एक वाटी भरून मटार घेतलेले आहे, उकडून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे, थोडीशी साखर घालते आहे, जेणेकरून आपल्या वाटाण्यांचा हिरवा कलर छान असा आहे तसाच राहील. आणि हे हिरवे वाटाणे फ्रेश असल्यामुळे लगेचच शिजतात. आता हे शिजेपर्यंत आपण पराठ्याचं छान असं पीठ मळून घेऊया. आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आहे. इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण घालते आहे याच्यामध्येच. इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो छान असा क्रश करून घालते आहे, जेणेकरून आपल्या पराठ्याला खूप छान असा स्वाद येतो. 1 चमचा तेल घेतलेले आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालते. आपले पराठे खूप छान असे खमंग लागतात याच्यामुळे. याच्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालू शकतो. आणि एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी, तो उकडून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये मी खिसून टाकणार आहे. असा शिजवलेला बटाटा उकडून टाकला ना तर आपले पराठे खूप छान असे सॉफ्ट होतात. व्यवस्थित असं खिसून घेतलेलं आहे मी. आता हळूहळू मी याचं पीठ मळून घेते व्यवस्थित असं. आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी ऍड करत जाणार आहोत. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं, व्यवस्थित असं मऊसर मळायचं आहे. आता हे पीठ छान असं मऊसर असं मळून झालेलं आहे. अजिबात घट्ट नाही आणि पातळही नाही, मीडियम साईजचं असं आहे. आता आपण तेल लावून हे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. व्यवस्थित असं आपण पिठाला लावून घेऊन पुन्हा एकदा सॉफ्ट असं मळून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी भिजून देऊया. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया. आता आपले वाटाणे छान असे शिजले आहेत का आपण बघून घेऊया. वाटाण्यांचा कलर जसा आहे तसाच आहे. तर आपण एक वाटाणा चेक करून घेऊया, गरम आहे थोडं. आपले वाटाणे छान असे शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेते आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आपला हिरवा मिरचीचा ठेचा घालून घेते आहे. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर व्यवस्थित असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, तो 1 चमचा टाकते आहे. हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरती. गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे, फास्ट नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकून घेऊया. याच्यामध्ये मी 1 चमचा धने पूड घालते आहे, 1 चमचा बडीशेप पूड घालते आहे आणि 1 चमचा जिरे पूड घालते आहे. ते पण व्यवस्थित असं भाजून घेते आहे. अर्धा चमचा हळद टाकते आहे आणि थोडीशी हिंग टाकते आहे. अगदी थोडा हिंग टाकते, जास्त नाही. ते छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि आता जे आपण उकडलेले वाटाणे होते ते याच्यामध्ये घालून द्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालते आहे मी. गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट गॅसवरती करायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकते आहे आणि अर्धा चमचा साखर घालते आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि हे व्यवस्थित असं परततच आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत वाटाणे छान असे. आता मी गॅस बंद करते आहे. मी असं छान असं हे पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. वाटाणे छान शिजल्यामुळे आपलं स्मॅश खूप छान असं होत आहे. आता हे व्यवस्थित असं स्मॅश झालेलं आहे. तर आपण छान असं हे स्टफिंग थंड करून घेऊया. आता आपलं इथे पीठ शिजून झालेलं आहे व्यवस्थितरित्या आणि आपलं स्टफिंग पण छान असं थंड झालेलं आहे. याचे पराठे लाटून घेऊया. त्यासाठी मी इथे एक लिंबा एवढा छोटा गोळा घेते आहे. सुक्या पिठामध्ये बुडवून व्यवस्थित असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. मी इथे स्क्वेअर पराठे बनवते, त्यामुळे मी आधी हे पिठाचा जो आपण गोळा घेतलेला आहे
तो छान असा लाटून घेते आहे। आणि आता आपण जे स्टफिंग केलेलं होतं त्याचा एक छोटा गोळा घेऊन असा व्यवस्थित त्याच्यामध्ये, म्हणजे जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपण स्टफिंग घ्यायचं आहे साईजला। आता हे घेतलेलं आहे, आता ते छान फोल्ड करते मी स्क्वेअर याच्यामध्ये। चौकोनी पराठे बनवायचे त्यामुळे चौकोनी याच्यामध्ये मी हे असं फोल्ड करून घेते आहे। तुम्ही याचे गोल पराठे पण बनवू शकता, मला इथे चौकोनी बनवायचे त्यामुळे मी असं केलेलं आहे। आता सुक्या पिठामध्ये बुडवून चौकोनी शेप मध्ये आपण लाटून घेणार आहोत। व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाही, अबदार हाताने असं हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचे आहेत पराठे। अशा प्रकारे आपला पराठा छान असा लाटून घेतलेला आहे। आता आपण तो भाजून घेऊया तव्यावरती। आता तवा छान गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी तेल टाकून घेतलेलं आहे 1 चमचा। ते व्यवस्थित सगळीकडे असं पसरवून घेऊया आपण। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा तूप किंवा बटर वरती पण भाजू शकता। आपला पराठा खूप छान असा झालेला आहे, आपण घालून घेऊया तव्यावरती। गॅस मीडियम ठेवायचा आहे। प्रकारे आता आपण छान असा मीडियम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे। फास्ट गॅसवरती भाजायचा नाही, फास्ट गॅसवरती भाजला ना तर तो आतून असा कच्चा कच्चा लागतो। मीडियम गॅसवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हा पराठा। या बाजूने आपण छान असं तेल लावून घेऊया पराठ्याला। मीडियम गॅसवरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे चवीला खूप छान असा लागतो हा पराठा। या बाजूने छान असा आपला भाजून झालेला आहे, आपण त्या बाजूने पण भाजून घेऊया पराठा। अशा प्रकारे हे हिरव्या वाटाण्याचे पराठे खूप छान असे लागतात, चवीला पण उत्तम लागतात आणि थंडीच्या दिवसात मुलांना टिफिनला द्यायला अतिशय उत्तम पर्याय आहे। रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं, तर असे वेगवेगळे पराठे आपण करून दिले तर मुलं पण खुश आणि आपलाही त्रास वाचतो। आपला पराठा छान असा झालेला आहे, आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण दुसरा पण पराठा करून घेऊया। आणि आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे पराठ्याचं। छान स्क्वेअर शेप मध्ये सगळ्या कडा वगैरे लाटून घ्यायच्या, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा। अशा प्रकारे आपला हा पराठा आपण लाटून घेऊया। असा आपला हा दुसरा पराठा पण छान असा लाटून झालेला आहे, तो आपण भाजून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट गॅसवरती भाजायचा नाही आपण हा पराठा पण, जेणेकरून तो छान असा खमंग भाजला जातो। अशा प्रकारे आपला हा पराठा सुद्धा छान असा खमंग भाजून झालेला आहे। पद्धतीने मी बाकीचे पराठे पण करून घेते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।